हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण बास्केटफुल ऑफ मूनलाइट ही 10th क्लासची एक पोएम आहे. त्याचा अर्थ आपण बघणार आहोत. तर ही कविता लिहिलेली आहे सुनील शर्मा यांनी आणि ती ट्रान्सलेट झालेली आहे डोगरी भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये. तर या कवितेमध्ये एक लहान मुलगा चंद्राकडे प्रार्थना करतोय की चंद्रा मला तुझा टोपलीभर चंद्रप्रकाश दे. बास्केटफुल ऑफ मूनलाइट म्हणजे काय? बास्केटफुल म्हणजे टोपलीभर आणि मूनलाइट म्हणजे चंद्रप्रकाश. तो का प्रार्थना करतोय चंद्राकडे चंद्रप्रकाशासाठी ते आपण या कवितेत बघूया आता. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, बास्केट फुल और टू बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. हे चंद्रा म्हणजे तो लहान मुलगा चंद्राला प्रार्थना करतोय, हे चंद्रा तू मला तुझा चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल, टोपलीभर किंवा 2 टोपल्याभर विथ सीड्स ऑफ मूनलाइट आणि त्याच्यासोबत मला चंद्राच्या बिया सुद्धा दे, चंद्रप्रकाशाच्या बिया सुद्धा त्यात दे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, on the sides of the path, I want to so many small moons of light. The whole village goes to the city daily to work. From the city to my village, on the sides of the path, I want to so many small moons of light. शहराकडून जो गावाकडे रस्ता येतो ना, त्या रस्त्याच्या दोघी बाजूंना मला त्या चंद्राच्या बिया पेरायच्या आहेत. सो मेनी म्हणजे काय? पेरणे. स्मॉल मून्स ऑफ लाईट आणि तो चंद्रप्रकाश सुद्धा मला पेरायचा आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. संपूर्ण गाव हे शहरात जातं कामासाठी, म्हणजे गावातली लोक जातात ना शहरात कामासाठी, म्हणून तो म्हणतोय की पूर्ण गाव माझं कामाला जातं शहरात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. आणि जेव्हा ती माणसं परत येतात ना, सकाळी जी कामाला गेलेली असतात ती परत संध्याकाळी परत येतात ना, तेव्हा खूप अंधार झालेला असतो आणि माझं गाव खूप लांब आहे. क्वाईट फार म्हणजे लांब आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओज. तो रस्ता खूप असा खडतर आहे. टफ आहे म्हणजे खूप कठीण आहे तो रस्ता. आणि फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओज आहेत, म्हणजे तिथे साप आणि विंचू सुद्धा आहेत त्या रस्त्यावर. नायदर बस नॉर कार्ट फ्लाईज. नाही त्या रस्त्यावर बस चालते, नाही घोडागाडी बैलगाडी ती सुद्धा चालत नाही. When my father returns home, I am asleep. आणि इतका जर तो खडतर रस्ता आहे, तिथे स्कॉर्पिओज आहेत रस्त्यावर, स्नेक्स आहे आणि तो अंधार असतो त्या रस्त्यावर, त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना यायला उशीरच होणार आहे. म्हणून इथे तो निरागस मुलगा म्हणतोय की वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. आणि जेव्हा माझे वडील घरी येतात ना, तेव्हा मी झोपून गेलेला असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आणि ते कामासाठी सुद्धा लवकर शहरात जातात, तेव्हा सुद्धा मी झोपलेला असतो सकाळी. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. आता तो चंद्राला म्हणतोय की हे चंद्रा, तू मला तुझा टोपलीवर चंद्रप्रकाश लोनवर दे, म्हणजे उधारीवर दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तो चंद्रप्रकाशाचं मी काय करेल, त्या चंद्रप्रकाशाने मी जो अंधकारमय जो रस्ता आहे तिथे तो चंद्रप्रकाश पेरेल आणि तो तिथे लाईट येईल आणि त्याच्यामुळे माझे पप्पा, माझे वडील लवकर घरी येतील. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मलाही त्यांच्याकडनं फेरी टेल्स ऐकायच्या आहे, म्हणजे परी कथा, जादूच्या कथा मला त्यांच्याकडनं ऐकायच्या आहेत. आता ते लहान मुलं आहे, ते हट्टच धरतं. ते परत म्हणतंय की ओ मून, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. त्या रस्त्याच्या आजूबाजूला दोघी बाजूंना मला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. इथे ही निरागस मुलगा प्रार्थना करतोय चंद्राला की चंद्रा, तुझा चंद्रप्रकाश मला दे, जेणेकरून मी तो रस्ता उजळून टाकेल.
आणि त्याच्यामुळे माझे वडील लवकर घरी येतील आणि माझ्या वडिलांकडून मी फेरी टेल्स, परीकथा आणि जादूच्या कथा ऐकू शकेल. मी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू शकेल. यासाठी तो चंद्राकडे लहान मुलगा प्रार्थना करतोय. आता आपण या पोएममध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच यूज झालेले आहेत ते आपण बघूया. ओ मून, गिव्ह मी मूनलाईट, बास्केटफुल और टू बास्केटफुल. आता इथे एम चा साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून ह्या लाईन मध्ये एलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे. एलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच यूज झालेलं आहे. नंतर आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. तर इथे स्मॉल स्मॉल हा वर्ड रिपीट झालेला आहे. तर इथे फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे? रिपीटेशन. आता परत या लाईनीमध्ये ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. इथे एम चा परत साऊंड रिपीट होतोय कन्सोनंटचा. परत इथे एलिटरेशन आहे या लाईनीमध्ये फिगर ऑफ स्पीच. आणि इथे बघा, ओ मून गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. ही जर लाईन बघितली, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ, तर इथे एस चा साऊंड रिपीट होतोय, म्हणून इथे सुद्धा एलिटरेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. आणि ही जर पोएम तुम्ही बघितली तर इथे राईम स्कीम नाहीये, राईट. मग तुम्ही काय लिहिणार? देअर इज नो राईम स्कीम इन दिस पोएम. दिस पोएम इज इन फ्री वर्स. ही पोएम फ्री वर्स मध्ये आहे. हे तुम्ही जेव्हा ॲप्रिसिएशन लिहाल तर तिथे राईम स्कीम विचारलेली असेल तर इथे तुम्ही लिहिणार फ्री वर्स आहे ही पोएम, म्हणजे मुक्तछंदमध्ये आहे ही पोएम, याच्यात राईम स्कीम नाही आहे. आता या पोएमचे आपण क्वेश्चन आन्सर बघूया. इथे प्रश्न विचारले, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय. पुढचा प्रश्न आहे, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. शहराकडून खेड्याकडे येणारा जो रस्ता आहे तो डेंजरस का आहे. अजून तिसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. आणि शेवटचा प्रश्न इथे विचारलेला आहे, हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाइम विथ युअर फॅमिली मेंबर्स. तर आता ह्या क्वेश्चन्सचे आपण आन्सर्स बघूया. What does the poet wish to get from the moon and why? Answer, the poet wishes to get basketful or two baskets of moonlight from the moon so that he can sow the seeds of moonlight to the light the dark path from the city to his village. Second question, why is the road from the city to village is dangerous? The road from city to the village is dangerous because it is dark, tough, and full of snakes and scorpions. Third question, why does the poet want his father home early? The poet wants his father to come home early so that he can spend time with him, listen to fairy tales and stories. Usually, the poet is asleep when his father returns and also when he leaves early in the morning. आणि हाऊ डू यू स्पेंड युअर इव्हिनिंग टाइम विथ युअर फॅमिली मेंबर्स. तुम्ही तुमचा संध्याकाळचा जो वेळ असतो तुमच्या कुटुंबाच्या व्यक्तींसोबत कसा घालवता. तर हे आन्सर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग लिहायचं आहे. मी ते सॅम्पल म्हणून एक आन्सर लिहून दिलेलं आहे. इन द इव्हिनिंग आय स्पेंड टाइम विथ माय फॅमिली बाय हॅव्हिंग डिनर टुगेदर. आम्ही संध्याकाळी सोबत जेवण करतो. वी टॉक अबाउट अवर डे. आम्ही आमचा दिवस कसा गेला ते डिस्कस करतो. वॉच टीव्ही अँड समटाइम्स वी गो फॉर वॉक. कधी कधी आम्ही वॉकिंगसाठी सुद्धा जातो. इट इज अ रिलॅक्सिंग अँड जॉयफुल टाइम दॅट आय रिअली एन्जॉय. आता ह्या कवितेत काही टफ वर्ड्स आहेत, त्याचा मी अर्थ इथे दिलेला आहे, तो पण तुम्ही अभ्यास करू शकतात. बास्केटफुल म्हणजे काय? अ फुल ऑफ बास्केट, टोपलीभर. मूनलाईट म्हणजे काय? चंद्रप्रकाश. सीड्स म्हणजे काय? इथे बिया आहे, इथे चंद्राच्या प्रकाश किरणाच्या त्या बिया आहेत.
इथे अर्थ. विलेज म्हणजे गाव, स्मॉल रुरल कम्युनिटी. पाथ म्हणजे वाट किंवा मार्ग. सो म्हणजे काय? पेरणी. स्कॉर्पिओज म्हणजे काय? विंचू. स्नेक्स म्हणजे साप. फेरीटेल्स म्हणजे परीकथा, जादुई गोष्टी. डार्क रूट म्हणजे अंधारी वाट. लोन म्हणजे उसनवारी किंवा कर्ज. टफ म्हणजे कठीण. टफचं स्पेलिंग बघा, TOUGH. डिफिकल्ट ऑर हार्ड. रिटर्न्स म्हणजे कमबॅक, परत येणे. डेली म्हणजे एव्हरी डे, दररोज. क्वाईट फार, अ लॉंग डिस्टन्स अवे, खूप लांब. मग सेंट्रल आयडिया काय आहे ह्या पोएमची, की इथे एक निरागस मुलगा चंद्राकडे प्रार्थना करतोय की त्याला चंद्रप्रकाश हवा आहे आणि त्या चंद्रप्रकाशामुळे जो अंधकारमय जो रस्ता आहे तो त्याला उजळवायचा आहे. कारण की त्याचे वडील लवकर घरी येतील आणि तो वडिलांसोबत टाइम स्पेंड करू शकेल. त्यांच्याकडनं गोष्टी त्याला ऐकायच्या आहेत. या कवितेतले आपण क्वेश्चन आन्सर, अर्थ आणि टफ वर्ड सुद्धा बघितले आहेत. थँक्यू सो मच.